हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मी ज्योती सूर्यवंशी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मस्त अशी डिझाईन, जी अगदी सोपी, सिंपल आणि खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे. आता सध्या खूप ट्रेंड चाललेला आहे त्या डिझाईनचं. सिंपल आहे. तर बघा, इथं मी अस्तरचा गोल गळा अगोदर कट करून घेतला बॅकनेकचा, आणि तोच आपला मागच्या ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतला, आणि तो पण आपण कट करून घेतला आहे. बघा, अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचे, फक्त पलटी मारून घ्यायचा. नेहमीप्रमाणे जो आपण गळा बनवतो, आता तो आपण गळ्याचं फिनिशिंग देतो, सेम तसंच करायचं. असं ओपन करून घ्यायचं, आणि सोयीच्या बाजूच्या ह्याच्या ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती आपण व्यवस्थित अस्तर पण आपण व्यवस्थित हातरून घ्यायचे, आणि अशा पद्धतीने आपण गळ्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपण बॅकला सुद्धा, म्हणजे ह्याला सुद्धा, कमरेच्या बॉटमला सुद्धा टिप मारून घेतलेली आहे. आणि अशा जे काही उरलेलं एक्स्ट्राचा कपडा असतो तो कट करून घ्यायचा. 1/2 इंचच कपडा ठेवायचा आहे, असे कट मारून घ्यायचे, जेणेकरून जे काही पलटी होईल ना, ते व्यवस्थित आपलं फिनिशिंगमध्ये होईल, आणि गळ्याचा आकारही छान असं सुंदर येईल. तर बघा, अशा पद्धतीने आता मी पूर्ण उलटा करून घेते. आता सोयीचं करून घेते. आपण उलट्याने टिप मारलेली होती, तर अशा पद्धतीने आपल्याला आता सोयीचं करून घेते. आता इथं तुम्ही कोणताही शेप देऊ शकता, मटका देऊ शकता, पान देऊ शकता, गोल चौकोनी कोणताही देऊ शकता. गोल द्यावा असं म्हणून नाही, पण इथं गोलच मला इथं द्यायचा होता, आणि त्याच्यातच आपल्याला मस्त अशी डिझाईन पण बनवून घ्यायची होती. तर पार्टीवेअर लुकसुद्धा हे काठपदर साडीचं येईल, अशी पद्धतीची आपण डिझाईन बनवणार आहोत. आणि हा काठपदर साडी असली तरीसुद्धा खूप सुंदर अशी हा ब्लाऊज तयार होतो, कारण आता पार्टीवेअरमध्ये सुद्धा काठपदर घालतात, आणि असा वेगळ्या ब्लाऊज शिवला, वेगळ्या डिझाईन अशी सुंदर अशी नवीन डिझाईन बनवली, तर तो सुद्धा ब्लाऊज आणि साडी अगदी आकर्षक आणि सुंदर दिसायला लागते, आणि तुमच्या लुकसुद्धा खूप सुंदर असा येतो. तर ही तक्षशिला साडीवरचा ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने मी आता करायचा ठरवला. कस्टमरचाच हा ब्लाऊज आहे, आणि खूप सुंदर अशी मी डिझाईन बनवलेली आहे. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर पाहिल्या बघा तुम्ही, बोलत बोलत मी तुम्हाला अस्तर जॉईंट पूर्ण व्यवस्थित करून घेतलेला आहे. पलटी मारून दाब टीप देऊन झालेली आहे, आणि साईडनी फिटिंग लेवलला सुद्धा टिप मारून अस्तर वगैरे जोडून मस्त झालेलं आहे. आता आपण टक्स पॉईंट काढूया. टक्स पॉईंट आपण जर मध्ये घडी पडलेली असते तिथून मोजून घेतो नेहमीप्रमाणे, तसा 4.5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची अशा पद्धतीने आपण टक्स पॉईंट दोन्ही पण काढून घेतले. आता तिरक्या मिळत्या बाजूने आपण वरती टक्स काढून घेतो, आणि खालच्या बाजूने आपण 1/2 इंच 1/2 इंच जोडून टाकतो त्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पण टक्स मारून घेतले. तर पाहू शकता ब्लाऊजचा गळ्याचा शेप किती छान असं गोल आलेला आहे. आता आपल्याला सिंपल एक काय करायचं आहे, असा आपलं फोल्ड करून घ्यायचा आहे, मध्ये काढून घ्यायचा आहे. मध्ये काढून आपल्याला थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. इथं बघा, अशा पद्धतीने थोडंसं केलं आहे मी. आणि त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपला आता एक साईडचं काट आला आपल्याला, बाहीला आलेले होते, ते बाहीचे काट उरलेले होते. मी त्याची सिंपल अशी डिझाईन बनवणार आहे, आणि ते मी इथं मार्किंग केलेलं आहे ना, ते असं व्यवस्थित छापून घ्यायचं. आता इथं वरती तुम्ही अजून काही जर डिझाईन बनवायची असेल तर बनवू शकता, पण इथं मला फक्त खाली बनवायची आहे. तर मी इथं मार्किंग करून घेतलं, मध्ये काढून घेतला, आणि तर जे काही काट आहेत ना, त्याला आता मी फोल्ड करून घेते. आता इथं थोडेसेच काट उरले होते. आता कमरेला काही काट नव्हते, फक्त बाहीला होते, बाहीला बॉटमला बाहीच्या. तर ते मी बाहीचं कटिंग करून मला एवढे काट उरलेले होते, तर मग म्हटलं त्याचं आपण डिझाईन बनवून घेऊया. तर मस्त असं ट्रेंडिंग डिझाईन आहे, खूप सुंदर दिसतं. तर बघा, अशा पद्धतीने आता आपण त्याला फोल्ड करून घेतलं आहे, आणि अशा पद्धतीने एका जागी आपल्याला त्याचं सगळं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची, आणि इथं बघा मी जसं फोल्ड केलेलं आहे तसंच करायचं, जेणेकरून त्याचा आकार आहे ना खूप सुंदर येतो, आणि ते दिसायला सुद्धा बटरफ्लायसारखं सुंदर असं लुक येतं. याचा दिसायला खूप छान दिसतं. आणि त्यानंतर आपल्याला असंच पद्धतीने आता बनवून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही हाताने पण शिवून घेऊ शकता, पण मशीननी सोपं पडतं, तर मग तुम्ही मशीननी करून घ्या. आता इथं काय करायचं, आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे. पण त्या अगोदर आता मी तुम्हाला दाखवते. मला इथं खाली नॉट पण लावायचे होते, नंतर लक्षात आलं, तर ते सुद्धा मी म्हटलं ठीक आहे, अगोदर ते बनवून घ्यावे, आणि लावूनच मग लावून द्यावं. कारण जर आपलं फुलाच्या खाली नॉट असतील तर दिसायलाही खूप छान दिसतं. तर आता इथं बघा, अशा पद्धतीने मी पट्टी कापलेली आहे. ही 2.5 इंच रुंदी, आणि लांबीला तुम्हाला जेवढी हवी आहे तुम्ही तेवढी घेऊ शकता.
तर बघा अशा पद्धतीने आता मी इथं डबल फोल्ड करून घेते. आता इथं आपल्याला उलट्या बाजूने डबल फोल्ड करून असं तयार करून घ्यायचे. अगोदर आपल्याला अशी खालच्या साईडनी व्यवस्थित कोण तयार करून घ्यायचे आणि इथं मी एका एक पट्टी ठेवली आणि जोडून घेतली अगोदर, कारण मला अखंड पट्टी नव्हती, मी 2 पट्ट्यामध्ये कट करून घेतलं होतं. ती जोडून घेतली आणि इथं पहा अशा पद्धतीने कोणापासून ते आपण मध्ये जिथं जोडली पट्टी ना तिथपर्यंत यायचे, सोडून द्यायचे. कोणापासून तर मध्ये तिथपर्यंत आपण पट्टी जोडली ना तिथं यायचं, सोडून द्यायचं आणि अशा पद्धतीने मध्ये ना 2 इंच ठेवायचं, जेणेकरून आपलं बोट गेलं पाहिजे. आणि दोन्ही पण साईडने ना अशा पद्धतीने आपल्याला उलटवून घ्यायचे, पाहू शकता. आणि इथं थोडासा छोटा आपला स्क्रूड्रायव्हर घ्यायचा आणि त्याचे दोन्ही एका साईडचे जे कोण असतात ना, जो आकार आपला व्यवस्थित यावा म्हणून अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रेस पण करून घेऊ शकता किंवा असं फुगलेलं सुद्धा छान दिसतं. तर दोन्ही पण साईडने आपण तसंच पलटून घेतलंय. तर बघा अशा पद्धतीने आपण पलटून घेऊन ना आपल्याला काय करायचं, आता इथं जितकं आपण 2 इंच मार्जिंग सोडलेलं होतं तिथं आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा सगळा कपडा आणि त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची. बघा अशा पद्धतीने जर अशा पद्धतीने केलं तर तुमचं इझिली उलटं होईल आणि छान असा आपला जे बटरफ्लायचं खालचा बंद आहे तो आपला तयार होऊन जाईल. तर मस्त असा झालेला आहे. तर आता मी इथं लावून घेते. आता कसा लावायचा इथं तुम्हाला मी सांगते बघा. आता इथं थोडंसं कोपऱ्याला पण लावू शकता किंवा तुम्हाला अशा पद्धतीने जो वरती सोडून लावायचा असेल तर लावू शकता. पण इथं मी आता एकदम कोपऱ्याला हे लावून घेणार आहे आणि याला टिप मारून घ्यायची, जेणेकरून हे व्यवस्थित असं बसेल. तुम्हाला दोऱ्याने शिवता येत असेल, व्यवस्थित शिवून घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. पण इझिली आपलं टिप मारून होऊ शकतात गोष्टी. तर आपण कमी वेळामध्ये ही डिझाईन बनवत आहोत, तर बनवून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने तर मी व्यवस्थित अशी बघत होते, मी तर परत थोडंसं मला वाटलं टिप मारून घ्यावी, तर मग थोडीशी अजून मी टिप मारून घेतली आणि ही फायनली आपलं हे फूल तयार आहे बटरफ्लायचं. तर आता हे आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. आता इथं मध्ये आहे ना तिथंच मी आता टिप मारून घेते अजून, जेणेकरून परत दोऱ्याने शिवायची गरज नाही. आता इथं थोडंसं दोऱ्याने शिवायची गरज आहे पुढे, तर ती मी तुम्हाला दाखवते कशी आणि कसं कुठं आपल्याला दोऱ्याने स्टिच करायचे. अगोदर आपण मशीननी व्यवस्थित फुल स्टिच करून घेऊया ब्लाऊजला, बॅकनेकला. तर अशा पद्धतीने थोडंसं मध्ये काढून स्टिच करून घेतलं, मी व्यवस्थित शिवून घेतलं. आणि आता इथं आपल्याला 4 कोण आहेत ना बटरफ्लायचे, तर ते असं आपण ब्लाऊज घातलं ना तर ते असे वर उचकतात. ओके, तर वर उचकतात. तर मग आपल्याला काय करायचं, त्याला ना एक आयडिया करायची मी तुम्हाला दाखवते. तर मी आता सुई आणि दोरा वळून घेते आणि त्या अगोदर मी तुम्हाला हे बटन ठेवून दाखवते. बघा किती लुक सुंदर दिसतं. ते हे बटनसुद्धा आपल्याला लावायचं आहे. तर मग त्याच्यामुळंच मग माझं इथं चाललं होतं की कोणचं बटन छान दिसेल. तुमच्याकडे डायमंडचं असेल तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता, पण अगोदर आपण लेस लावून घेऊया गळ्याला. आता इथं वरती प्लेनच होतं, तर मग अगोदर लेस लावून घेऊ गळ्याला. तुम्ही ही गळ्याला लेस बटरफ्लायचं फुल बनवण्याच्या आधी लावली तरी चालेल, पण इथं आता मी लावून घेते अगोदर. म्हटलं कसं दिसतं लुक ते पाहून घेऊया. सिम्पल तर छानच दिसत होतं, तसंही सुंदर दिसत होतं, पण म्हटलं चला लेस लावून देऊया, जेणेकरून गोल गळ्याचा अजून लुक सुंदर असा दिसेल. तर मग फक्त आपल्याला लेस लावायची. इथं मी नॉट नाही लावले, कारण जर शोल्डर नाही उतरले ना तर नॉट नाही लावले तरी छान दिसतं, कारण नॉटच्या ते दोऱ्यानं मग परत खाली पडतात त्या दोऱ्या, ह्या दोऱ्या मग जास्त होतं ओर डिझाईन होते जरा जास्तच. मग त्यासाठी मग फक्त हे खाली आपल्याला बो बनवायचा, बटरफ्लाय सोडून द्यायचे खाली बंद, आणि वरती आपण नॉट नाही लावले तरी चालते. तर आता इथं मी पहिलं बटन हे लावून घेते व्यवस्थित दोऱ्याने शिवून, आणि त्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते आणि कुठे कुठे आपल्याला हे बटरफ्लाय फिट करायचं आहे. म्हणजे आता जे काही व्यवस्थित हे दिसतोय ना बटरफ्लायसारखे हे 4 कोण असे वरती, आता ब्लाऊज व्यवस्थित आपण घातल्याच्या नंतर हे असं वर उचकणार आहे, थोडं तर उचकणारच आहे, एवढं नाही उचकलं तरी पण मग त्यासाठी आपल्याला काय करायचं ते तुम्हाला सांगते. आता इथं मी दोऱ्याने शिवून तर घेतलेलं आहे, दुसरं मी असे गाठण मारून घेतली उरलेल्या दोऱ्याचं. आता इथं आपल्याला एक गाठण द्यायची आहे, जेणेकरून एक टाका देऊन आपल्याला अशी ट्रिपल गाठण देऊन व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. परत आपल्याला तसंच करायचं, दुसरा कोण घ्यायचा आहे त्यालासुद्धा असं व्यवस्थित गाठण देऊन आणि व्यवस्थित असा टाका देऊन घ्यायचा आणि पॅक करून घ्यायचे. आता तिसऱ्याला पण करून घेते मी, आणि चौथ्याला सुद्धा असे 4 पण कोण मी व्यवस्थित जोडून घेतले. आणि त्यानंतर आपल्याला हे असं मध्ये पण काढून घ्यायचं आहे आणि मध्येच्या तिथं सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे.
अगोदर चारी कोण व्यवस्थित जोडून घ्यायचे, व्यवस्थित येतात का बघायचं ना, असं मध्येतून आपण सुद्धा एक एक टाका द्यायचा, जेणेकरून जे काही बटरफ्लायचं फूल आहे ना ते एकदम व्यवस्थित आणि पॅक बसलं पाहिजे, घातल्याच्या नंतर ते उचकलं नाही पाहिजे आणि दिसायला सुद्धा लुक सुंदर आला पाहिजे. तर बघा, तर फायनली आपली ही डिझाईन पूर्ण रेडी आहे. तुम्हाला अजून यामध्ये थोडे काही बदल करायचे असतील तर तुम्ही करू शकता. फिनिशिंग पाहू शकता किती सुंदर आलेली आहे, खालच्या बंदाची सुद्धा एकदम बरोबर फिटिंगमध्ये आणि सुंदर अशी हे ब्लाऊज बसणार आहे. खूप सुंदर असा हे ब्लाऊज आपला डिझाईन दिसणार आहे. तर बघा, खूपच छान दिसत आहे आणि तुम्हाला आवडला तर व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन डिझाईन व्हिडिओज तुम्हाला मी अपलोड करत जाईन आणि ते व्हिडिओ अपलोड केला की सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला पण विसरायचं नाही. तर अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अशी सुंदर अशी डिझाईन ही तयार झालेली आहे. ही डिझाईन तुम्ही पार्टीवेअर साडीवर सुद्धा बनवू शकता किंवा काठपदर साडीवर सुद्धा बनवू शकता. खूप सुंदर दिसते आणि लुकसुद्धा अगदी एकदम ट्रेडिशनल येतं आणि सुंदर अशी डिझाईन आहे. व्हिडिओ आवडला एक लाईक नक्की